Good morning, friends. Today we are going to learn capital letters and small letters how to write in single lines. विद्यार्थी मित्रांनो, मोठी लिपी आणि छोटी लिपी एकाच वेळेला आपण एकरेगीमध्ये कसं लिहितात याची माहिती आज समजून घेत आहोत. बघा, एकरेगीमध्ये सुरुवातीला आपल्याला 3 नंबरची रेषा ही पायाभूत रेषा समजावी लागते. तर ही 3 नंबरची रेषा आणि 4 नंबरची रेषा ही काल्पनिक रेषा समजायची असते. बघा, मोजूया. 1, 2, ही 3 आणि ही 4. परत इथं मोजूया. 1 जी पायाभूत रेषा आहे तिच्या खालची ही 4 नंबरची रेषा असते. 1, 2, 3 आणि ही 4. या पद्धतीनेच आपल्याला कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स एकरेगीमध्ये कशी दिसतात ते आपण समजून घेत आहोत. बघा, ये हा कधीही 3 रेषेचा असतो. 3 रेषेतच लिहायचा असतो आणि जो स्मॉल लेटरचा ए असतो तो कधीही 2 रेषेत लिहिला जातो. अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही अक्षरांमधील फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बी लिहिताना कॅपिटल लेटरचा बी हा वरच्या 3 रेषेत लिहितात आणि स्मॉल लिपीचा बी हा वरच्या 3 रेषेत लिहितात. सी लिहिताना कॅपिटल लेटरचा सी वरच्या 3 रेषेत आणि स्मॉल लिपीचा सी हा कधीही खालच्या 2 रेषेत येत असतो. त्याचबरोबर डी लिहिताना कॅपिटल लेटरचा डी सीकडे तोंड आणि डी स्मॉल लिपीचा डी या पद्धतीने लिहितात. बघा, याच्यामध्ये बी आणि डीची उंची सारखी आहे, ए आणि सीची उंची सारखी आहे. या पद्धतीने आपण रेषा काढल्यानंतर जे कॅपिटल लेटर्स आहे ते एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, कॅपिटल लेटर्स ए बी सी डी इथून रेषा काढल्यानंतर ते एकमेकाला बिंदू जोडणारे असले पाहिजे आणि ए आणि सी बरोबर पायाभूत रेषेपासून 2 नंबरच्या रेषेवर छेदणारे असावे. बी स्मॉल लिपीचा आणि डी स्मॉल लिपीचा हात खालून 1, 2, 3 रेषेवर जुळणारं असलं पाहिजे. कधीही दोन्ही लिपी एकाच वेळेला लिहिताना मध्ये ही रेषा सोडायची नाही. आपल्याला छोटा ही या पद्धतीने काढायचा आहे. एफ लिहिताना कॅपिटल लेटर्स एफ या पद्धतीने येईल आणि स्मॉल लिपीचा एफ तो वरच्या 3 रेषेतच लिहितात. जी लिहिताना सुरुवातीला आपण सी जसा काढतात तसं काढूया. एक छोटी उभी रेष त्याला आडवी रेष. परंतु दुसऱ्या लिपीचा जी काढताना तो खालच्या 3 रेषेतच काढतात. एच काढताना बघा, एच काढताना सुरुवातीला 2 रेषा, हा झाला कॅपिटल लेटरचा एच आणि स्मॉल लिपीचा एच हा बरोबर वरच्या 3 रेषेतच समाविष्ट असतो. आय लिहिताना कॅपिटल लेटरचा आय हा वरच्या 3 रेषेत लिहिला जातो आणि स्मॉल लिपीचा आय हा कधीही 2 रेषेत लिहिला जातो. जे फॉर जोकर काढताना कधीही जे हा कॅपिटल लिपीचा वरच्या 3 रेषेत आणि स्मॉल लिपीचा जे हा कधीही खालच्या 3 रेषेत लिहावा लागतो. के लिहिताना कॅपिटल लेटर्स के हा वरच्या 3 रेषेत आणि स्मॉल लिपीचा के हा कधीही मधल्या 2 रेषेत लिहितात. यल लिहिताना कॅपिटल लेटर्स यल हा मोठा असतो आणि दुसऱ्या लिपीचा यल हा वरच्या 3 रेषेतच लिहितात. यम कधीही लिहिताना 2 समांतर रेषा त्याचा मध्यबिंदू आणि त्याला 2 तिरप्या रेषा आपल्याला जोडायच्या आहेत.
आणि छोट्या लिपीचा यम तो या पद्धतीनेच काढला गेला पाहिजे. यन लिहिताना 2 रेषा उभ्या आणि एक तिरपी रेष या पद्धतीनेच यन लिहितात. छोट्या लिपीचा यन हा कधीही 2 रेषेतच लिहिला जातो. ओ लिहिताना कॅपिटल लिपीचा ओ हा 3 रेषेत आणि छोट्या लिपीचा ओ हा कधीही 2 रेषेत लिहितात. पी फॉर पॅरेट लिहिताना मोठ्या लिपीचा पी हा कधीही या पद्धतीने वरच्या 3 रेषेत लिहितात आणि छोट्या लिपीचा पी हा कधीही खालच्या 3 रेषेत. या दोन्ही पी मधला आपल्याला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. नंतर क्यू लिहिताना सुरुवातीला ओ काढावा आणि पायाभूत रेषेवर तिरपी वक्र रेषा द्यायची. परंतु दुसऱ्या लिपीचा क्यू हा कधी खालच्या 3 रेषेत म्हणजेच पायाभूत रेषेपासून खाली पाय सोडलेले असतात. आर लिहिताना सुरुवातीला पी काढावा, त्याच्यापासून एक तिरपी रेष. दुसऱ्या लिपीचा आर कधीही मधल्या 2 रेषेत असतो. त्यानंतर यस बघा, वरच्या 3 लिपीचा यस, वरच्या 3 रेषेचा यश आणि छोट्या 3 रेषेचा यश या पद्धतीने आपल्याला फरक करायचा आहे. टी फॉर टायगर लिहिताना टी हा वरच्या 3 रेषेत म्हणजे त्याची उंची जास्त असावी आणि दुसऱ्या लिपीचा टी परंतु त्याचा आकार वेगळा आणि पायाभूत रेषेपासून 2 नंबरच्या रेषेवर आडवी रेषा द्यायची. यू फॉर अम्ब्रेला लिहिताना या पद्धतीने कॅपिटल लेटर्स 3 रेषेत आणि बघा हा छोटा यू 2 रेषेत म्हणजे त्याची उंची कमी झालेली दिसणार. व्ही लिहिताना मोठा व्ही हा छोटा व्ही. डब्ल्यू लिहिताना आपल्याला बघा डब्ल्यूच्या 1 2 3 4 चारही रेषा तिरप्या आणि वरच्या जी 1 नंबरची रेषा आहे त्याला तिन्ही बिंदू छेदणारे असले पाहिजे. एक्स लिहिताना 2 तिरप्या रेषा, छोट्या लिपीचा एक्स त्याच रेषेपासून तयार होणारा. वाय कॅपिटल लेटरचा वाय, परंतु सुरुवातीला आपण व्ही काढतो आणि त्याला एक शेपूट जोडतो. दुसऱ्या लिपीचा वाय हा कधीही खालच्या 3 रेषेत म्हणजेच पायाभूत रेषेपासून एक शेपूट खाली. झेड शेवटचा अक्षर झेड लिहिताना ही रेषा वरची रेषा खालची रेषा बरोबर समान मापाच्या एक तिरपी रेष. स्मॉल लिपीचा झेड हे कधीही 2 रेषेमध्येच लिहिले जातात. अशा पद्धतीने आपल्याला बघा इथून एक रेषा काढल्यानंतर जे कॅपिटल लेटर्स आहेत त्यांना जोडणारी एक सारखीच रेषा निघायला पाहिजे. त्यानंतर आपण 7 अक्षरे असे बघितलेले आहेत की त्यांची उंची ही 3 रेषेसारखी असली पाहिजे. बी, डी, एफ, एच, के, एल आणि टी यांची उंची ही कधीही वरच्या 3 रेषेत असते. 14 अक्षरे हे मधल्या 2 रेषेतच लिहितात. नंतर 5 अक्षरे जी, जे, पी, क्यू, वाय हे कधी खालच्या 3 रेषेत लिहितात. अशा पद्धतीने एकरेघीमध्ये सुद्धा आपल्याला फरक करायचा आहे. तर आजच्या तासिकेला आपण कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स एकाच वेळेला एकरेघीत कसं लिहितात याची माहिती समजून घेतली. धन्यवाद.